कंस राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बसलेल्या सर्व गुरुजन वर्गांना व माझ्या तमाम प्रेक्षकांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा. गेल्या 350 वर्षापासून या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक परकीय सत्ता धुमाकूळ माजत होत्या. मुघलांच्या कैद्यात लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांच्या कुंकवांचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यांचा कोणी कायवारी नव्हता. अशा वेळी या महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता तो एक झंकार, झगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठा मातीत भगवा झेंडा रोविला. अखेर माझ्या शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून या अंधारात चालणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाची किरणे पसरू लागली. वयाच्या 16व्या वर्षापासून महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. अत्यंत कमी वयात महाराजांनी हे साहसी धाडस केले व ते पूर्णत्वास नेले. महाराजांनी पुणे, मावळ यांसारख्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली. तिथल्या सर्वसामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या स्वार्थाने स्वराज्याची रूपरेषा आखली व स्वराज्य स्थापनेस सुरुवात झाली. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता. भवानी मातेचा लेकरू मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कुणासमोर मुघलांचा बाप होता. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा. आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठी जात दाखवा. अशा या तोर विचार सारणीचा होता माझा राजा. मित्रांनो, मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमची आभारी आहे. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.